Rahul sir, as well as Rohini madam, Pramod sir, for giving me opportunity to discuss health related and prevention and curation procedures for the health related things with our family. आपल्या कम्युनिटीवर या सगळ्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. सर्वप्रथम with your due permission, I would like to introduce myself. माझं नाव योगेश रामेश्वर घोडकी. मी मूळ बुलढाणा या गावचा रहिवासी आहे. मी फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये जवळपास 15 वर्षापासून काम करतो रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॅसिलिटीला ॲज अ क्लिनिकल मॅनेजर म्हणून. या 15 वर्षामध्ये मी वोखार्ड इंडिया लिमिटेड, त्याच्यानंतर अजंता फार्मा लिमिटेड, त्याच्यानंतर इप्का लॅबोरेटरीज या फार्मास्युटिकल कंपनीज आहेत ज्या इंडियन मल्टीनॅशनल कंपनीज आहेत यांच्यासोबत कार्यरत होतो. अँड करंटली मी विडा लाईफ सायन्सेस हा एक कॉन्ट्रॅक्ट रिसर्च ऑर्गनायझेशन आहे जो क्लिनिकल आणि बायोक्लिनिकल स्टडीज पूर्ण फार्मा कंपनीजसाठीच करून देतो. फार्मासिस्ट म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मेडिसिन म्हणजे ड्रगिस्ट अँड केमिस्ट, दुकानचं लायसन वगैरे मिळतं किंवा मार्केटिंग करतात किंवा प्रोडक्शन क्वालिटी, प्रोडक्शन मध्ये क्वालिटी कशा डेव्हलप करायच्या त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये काम करतात. पण याच्या व्यतिरिक्त एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट नावाचं डिपार्टमेंट आहे की जे पूर्ण ही औषध प्रणाली आपल्या जनसामान्यापर्यंत जी पोहोचवते, तर ते पोहोचवण्याआधी त्याच्यावरती काय रिसर्च वगैरे होतात, त्या ड्रगची सेफ्टी काय असते, त्याचे डोजेस कसे ठरवायचे, ती औषधी दिवसातनं किती वेळा घ्यायची, तिचा शरीरावरती काय इम्पॅक्ट होतो, किंवा जे काय आपण न्यूट्रास्युटिकल्स वगैरे घेतो, आपण जे हेल्थ सप्लिमेंट वगैरे घेतो, या सगळ्या क्षेत्रामध्ये हे R&D डिपार्टमेंट त्या प्रोडक्टची सेफ्टी, आपल्या ह्युमन बॉडीवरती काय सेफ्टी आहे आणि त्याची इफिकसी काय आहे आणि साईड इफेक्ट काय आहेत, हे सगळं शोधून काढण्याचं काम आमचं डिपार्टमेंट करतं. ओके. याच्या व्यतिरिक्त सर जे त्या परदेशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जे रेग्युलेटरी अप्रुव्हल्स लागतात या औषधाला, की हे औषध या देशामध्ये विकल्या जाऊ शकतं, त्याच्यासाठी लायसन्स लागतात. तर त्या रेग्युलेटरी सबमिशनसाठी आपल्याला पेशंट डाटा सबमिट करावा लागतो. जे औषधं ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर त्याची इफिकसी आहे की नाही आहे हे पाहण्यासाठी आपल्याला हेल्दी ह्युमन बॉडीवरती त्याच्या ट्रायल्स घ्यावं लागतात. याच्या पहिले नवीन जर औषध असेल तर त्या नवीन औषधासाठी प्री क्लिनिकल ट्रायल्स म्हणजे ॲनिमल स्टडी आपण जो म्हणतो, ॲनिमल स्टडीज त्या घ्याव्या लागतात आणि त्याच्यानंतर पेशंट स्टडीज, क्लिनिकल ट्रायल्स, ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये कंप्लीट करून मग ते अप्रुव्हलच्या बेसिसवरती मार्केटमध्ये ते औषध लॉन्च होतं किंवा त्याची मॅन्युफॅक्चरिंग होते आणि जनसामान्यापर्यंत पोहोचतं. असं हे एक एकंदरीत माझं तुमचं काम आहे. ओके ओके सर, ऍज अ सायंटिस्ट म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये पण वर्क करतात. याचा अर्थ की आपल्यापर्यंत येणारे जे काही केमिस्ट किंवा ड्रगिस्ट आपल्यापर्यंत जो काही मेडिसिन पोहोचतं त्याच्या आधी ते ट्रायल केली जाणार ना, ऑब्व्हियसली मानवी शरीराला ते सूट होतं नाही होतं, तर हे सरांचं काम आहे. सर मला काउंटर क्वेश्चन विचारायचं तुम्हाला, फार्मा आणि न्यूट्रिसिटिकल, फार्मास्युटिकल आणि न्यूट्रिसिटिकल यांच्यातला बेसिक डिफरन्स काय आहे नेमका? म्हणजे आम्ही जे आहोत, आम्ही वेलनेस कोच आहोत, आम्हाला न्यूट्रिशनची इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही फार्मास्युटिकल मधून वर्क करताय, त्या दोघींमधला फरक काय नेमका? येस, छान प्रश्न आहे सर. ऍक्च्युली याच्यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये ते डिस्टिंग्विश करता येत नाही किंवा बरेच लोक न्यूट्रास्युटिकल्सला, हेल्थ सप्लिमेंटलाही औषध म्हणूनच ट्रीट करतात, त्याच्याकडे बघत असतात. पण न्यूट्रास्युटिकल्स आणि फार्मास्युटिकल्स या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यरूपी व्हॉट वी कॅन से दिस आर द कॉइन साइड्स, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. ओके. न्यूट्रास्युटिकल्स जे आहे ते फुल्ली डिपेंड ऑन फॉर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, आपण त्याला प्रिकॉशनरी मेजर्स म्हणू शकतो, की डिझीज टाळण्यासाठी जो एक मीडिया असेल तो न्यूट्रास्युटिकल्स मध्ये. म्हणजे आपली हेल्थ खराब होऊच नाही म्हणून आपण पूर्वी काळजी घेत असताना जे काही इंटेक करतो इट्स कॉल्ड न्यूट्रिशन, बरोबर? येस, एक्झॅक्टली. आणि हेल्थ खराब झाल्यानंतर त्याच्यावरती इन्स्टंट उपाय आपल्याला हवे असतात,
त्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याच रेमेडीज किंवा दुसऱ्या कोणत्याच गोष्टी काम करू शकत नाही. अशा वेळेला जे मेडिसिनल प्रोडक्ट्स, मेडिसिनल ड्रग्स जे असतात, ते मेडिसिनल ड्रग्स त्या ठिकाणी वापरले जातात. ते फार्मास्युटिकल्स मध्ये येतात. मी ओके. याच्यामध्ये एक्झाम्पल देईल की फॉर एक्झाम्पल आपलं गाडीचं इंजिन घेऊयात आपण. आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग करतो तर त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकतो. ओके. इंजिनसाठी ऑइल टाकतो, इंजिनचं प्रॉपर फंक्शनिंग व्हायसाठी. येस. तर ऑइल ऍक्ट ऍज अ न्यूट्रास्युटिकल, ओके. की त्याचं घर्षण होऊ नये, आतले रॉकर्स जे असतील, त्याच्यातले नट बोल्ट्स वगैरे जे असतील ते सॉफ्ट चालावं, त्याला लुब्रिकेशन प्रॉपरली मिळावं, त्याचं फंक्शनिंग स्मूथली व्हावं. आणि फार्मास्युटिकल जेव्हा इंजिनला त्याच्या रॉकर्सला गाळे पडतील किंवा त्याच्यामधले काही माल फंक्शनिंग होतील, इंजिन खराब होईल, तर त्याच्यानंतर त्याला ओपन करायसाठी जे नट बोल्ट खोलायसाठी जे पाने लागतील किंवा त्याच्यामधला पार्टच आपल्याला एखाद्या वेळेस बदलावा लागेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे फार्मास्युटिकल्स. वाव. सुपर्ब. एकदा क्लॅपिंग करूयात सरांसाठी आपण सगळ्यांनी. किती सोपं समजून सांगितलं. येस. गाडी आहे, आपलं शरीर गाडीचं इंजिन आहे. येस. त्याच्यामध्ये आपण पूर्वीलाच जे ऑइल टाकतो चांगलं, येस, इज कॉल्ड एज न्यूट्रिशन, जे आपण घेतो हे, आणि बॉडी खराब झाली, बीपी लागला, शुगर आला, आणि त्याला आला अटॅक, आणि मग गेलो डॉक्टरकडे, मग डॉक्टरनी हे सगळं खोललं आणि टाकलं बायपास, त्याला म्हणतात फार्मास्युटिकल. मग मला वाटतं आपण सुरुवातीला जर आपण चांगलं ऑइल आपल्या बॉडीत टाकलं तर नट बोल्ट पाणी बिने हे आपल्या आयुष्यात कमी वेळा येऊ शकतं, असं सरांना म्हणायचंय. येस. सो थँक्यू सर. अगदी सोप्या भाषेत तुम्ही हा प्रश्न समजून सांगितला. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला. सध्याची परिस्थिती काय मार्केटमध्ये, कशी की लोकांच्या बाबतीतली आजारांची संख्या वाढते. ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आजार खूप कमी, एखाद दुसरा आजार, हिवताप, डोकं दुखतंय वगैरे वगैरे छोटे मोठे आजार होते. बट नाऊ डेज वेगळे 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 आजार वाढत आहेत. मग मेडिकल सायन्सची डिमांड मागच्या 15 वर्षात वाढली का? खूप सारे लोक आजारी पडतायत का? आणि खूप सारं मेडिसिन कन्झ्युम केलं जात आहे का लोकांकडनं? तुम्हाला काय वाटतं की ही डिमांड वाढत चालली का मेडिकलची? येस सर, ऑब्विसली आपण गेल्या पॅन्डेमिक पासनं, कोरोनापासनं जर पाहिलं तर लोकांच्या डिरेक्टली इम्युन सिस्टीम वरतीच अटॅक झालेला आहे. जेव्हा म्हणजे आपले जे ज्या पहिल्या जनरेशन्स आहेत, आपले आई वडील, आपले आजोबा पणजोबा यांच्या ज्या जनरेशन्स आहेत त्यांच्या वेळेला जे जे काय फूड अवेलेबल व्हायचं, अन्न जे होतं ते सकस होतं, संतुलित होतं. त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स मिश्रित ते म्हणजे आपण ऑर्गॅनिक म्हणूयात. ऑर्गॅनिक त्यावेळेला पिकायचं आणि ते शरीराला उत्तम पोषण द्यायचं. आज कंडिशन अशी आहे की भरपूर फर्टिलायझर्स यूज केले जातात. त्यालाही त्याचे कारण आहेत की जमिनीची कस वाढवायसाठी ते वापरल्या जातात किंवा इतरत्र कीटकांची प्रभावामुळे, दुष्प्रभावामुळे ते कीटकनाशक वगैरे यूज केल्या जातात आणि असं ऑर्गॅनिक म्हणजे जे फर्टिलायझर मिश्रित जे फूड आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यूज केल्या जातात. त्याच्यामुळे होतं असं की तिथे आपल्याला सकस संतुलित आहार सॉरी मिळण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. तर या पॅन्डेमिकमुळे आणि इथून पुढे इम्युन सिस्टीम जी इम्पॅक्ट झालेली आहे ती वाढवायसाठी तुम्हाला बाहेरून एक्सटर्नल सपोर्टिव्ह सप्लिमेंट हे घेणं गरजेचं राहतं. की मग सर मी तुम्हाला अडवतो आता. बरेच लोक म्हणतात आम्ही कधी घरचं खातो, आम्ही कधी शेतीतला भाजीपाला खातो. मग खऱ्या अर्थाने त्यांच्या शरीराचं पोषण होतंय का? तेच मी तेच सांगितलं की जे काय पिकतंय सध्या त्या प्रमाणामध्ये त्याच्यातले न्यूट्रिएंट्स पुरत नाहीयेत आणि ते शरीराला मिळत नाहीये. त्याच्यामुळे हे हेल्थ सप्लिमेंट आपण त्याला नावच असं एक समजणाऱ्या टर्मिनॉलॉजीमध्ये विचारतो की सांगतो की सप्लिमेंट्स. दीज आर द सप्लिमेंट्स विच सपोर्ट्स टू अवर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ अवर बॉडी. मग माझा प्रश्न हा आहे सर, तुम्ही आता म्हणजे तुम्ही 15 वर्षापूर्वी ज्यावेळेस हे काम चालू केलेलं फार्मास्युटिकल मधलं, त्यावेळेस मार्केटमधली फार्मसीची, मेडिकलची, मेडिसिनची डिमांड आणि आताची डिमांड ह्याच्यात काही इन्क्रीजिंग झालंय का? येस ऑब्विसली सर. जेव्हा डिझिजेस वाढले पॅन्डेमिक मध्ये, हेल्थ कंडिशन्स क्रिटिकल झाल्या आहेत लोकांच्या, तर डिझिजेसची संख्या पण खूप वाढली आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धती, बिकॉज बॉडी इज अ कॉम्प्लेक्स, म्हणजे आपल्या बॉडीचं फंक्शनिंग हे खूप कॉम्प्लेक्स आहे.
म्हणजे आपण आता जरी बघायला गेलं तरी रिसर्च मध्ये जवळपास 80 to 85% आपल्या बॉडीवरती काम झालेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यावरती नवीन रिसर्चेस अजून फार्मास्युटिकल आणि मेडिकल सायन्सेसमध्ये नवीन रिसर्चेस सुरू आहेत. त्याच्यासाठी नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये येत आहेत. नॅनो टेक्नॉलॉजी झाली, मायक्रोस्पोर टेक्नॉलॉजी झाली, नवीन नवीन प्रकारचे औषधं की जे पर्टिक्युलरली त्या टार्गेट साईटवरती ऍक्ट करतील आणि युजर फ्रेंडली असतील आणि ऑब्व्हियसली आपल्या इंडियन कम्युनिटीसाठी की कॉस्ट इफेक्टिव्ह असतील, अशा भरपूर टेक्नॉलॉजीज आज मार्केटमध्ये येत आहेत. त्यामुळे ओके. निश्चितच मेडिसिन जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज वाढलेल्या आहेत आणि त्याची डिमांडही वाढलेली आहे. ओके. तर मी हा प्रश्न यासाठी विचारला की मार्केटमध्ये मेडिसिनची डिमांड वाढली म्हणजे याचा अर्थ सर एक स्पष्ट आहे, लोकांचं आरोग्य खराब होत चाललंय जास्तीत जास्त. येस, क्लिअर? येस. ज्या अर्थी मेडिसिनची डिमांड वाढली म्हटल्यावर लोकांचं लाईफ खराब झालंय, आरोग्य खराब झालंय, म्हणून मेडिसिनची डिमांड वाढली. ओके. सो क्वेश्चन क्लिअर आहे. नेक्स्ट, तुम्ही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी करतात, खूप साऱ्या हॉस्पिटल्सला तुमच्या व्हिजिट्स असणार आहेत, तर हेल्थवर आणि दवाखान्यावर, मेडिकलवर लोकांचा होणारा खर्च वाढलाय. येस, 100% वाढलाय. तर या काळात ज्यावेळेस एक मिडल क्लास व्यक्ती एखाद्या मोठ्या चॅलेंजला फेस करतो, त्यावेळेस होणारा खर्च, त्यांच्या लाईफची सगळी इकॉनॉमिकल इनबॅलन्सिंग, ही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रत्यक्षात बघितली का लोकांची, की हेल्थवर किती खर्च करतात लोक, आणि मग ह्यातनं काय सगळं इकॉनॉमिकल गणित बिघडत जातं, माणसं डिप्रेशनमध्ये जातात हेल्थला घेऊन. एक तर हेल्थ खराब, त्यात पैसा खूप जातो. असे काही 2-4 अनुभव आहेत का तुमच्याकडे, की खूप सारा पैसा या लोकांनी हेल्थवर लावून टाकला आयुष्यभर कष्ट करून? असे काही 2-4 अनुभव मला ऐकायला आवडेल तुमच्याकडे. येस सर, येस. खूप म्हणजे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत सर. सगळ्यात पहिले तर मी सांगेल की न्यूट्रास्युटिकल आणि फार्मास्युटिकल आपलं राहिलं होतं. याच्यामध्ये असं आहे की न्यूट्रास्युटिकल्स ऑब्व्हियसली जे हर्बल प्रोडक्ट्स आहेत, जे मिनरल्स आहेत त्याच्यापासून बनणारे प्रोडक्ट्स आहेत. आणि फार्मास्युटिकल प्रोडक्ट जे आहेत ते सिंथेटिक प्रोडक्ट्स आहेत, जे आपण लॅब लेवलवरती सिंथेसिस करून आपण ते डेव्हलप करत असतो. आता होतं काय की ऑब्व्हियसली रोगांची संख्या वाढलेली आहे, डिजीज कंडिशन्स क्रिटिकल होत चाललेले आहे आणि लोक फार्मास्युटिकल कडे केव्हा वळतात किंवा मेडिकल ट्रीटमेंट्स कडे केव्हा वळतात की जेव्हा ती डिजीज कंडिशन खूप एक्स्ट्रीम स्टेजला गेलेली असते किंवा त्या ठिकाणी त्यांना तेवढा फार त्रास होत नाही की चला आज आपल्याला ताप आलेली आहे तर आज थोडंसं अंगावर काढू आणि उद्या त्या तापेचं औषध घेऊ किंवा 3 दिवस जाऊ दे, बॉडीला थोडंसं अक्लमटाईज होऊ द्या आणि त्याची क्रिटिकलिटी लेवल वाढून जाते. अशा अशा या जो टाइम इंटरवल लोक ठेवतात, त्याच्यामध्ये ते ना हेल्थ सप्लिमेंट्स घेतात किंवा ना प्रिकॉशनरी आयटम्स ते यूज करतात आपल्या याच्यामध्ये. मग ती सिव्हिरिटी वाढल्यामुळे त्याच्यावरती जी ट्रीटमेंट कॉस्ट आहे ती ऑब्व्हियसली वाढणार आहे. कारण त्या ठिकाणी त्या स्टेजला वेळ फार कमी असतो आणि कमी वेळेमध्ये आपल्याला ती डिझीज कंडिशन ट्रीट करायची असते, टार्गेट करायची असते. त्याच्यासाठी जे सिंथेसिस करणारे जे केलेले प्रोडक्ट्स आहेत, जे मोर इफिशियंट प्रोडक्ट त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. जेव्हा एखादी ट्रीटमेंट आपल्याला गोळी घेऊन जर ती ट्रीटमेंट होत असेल, तर त्या ठिकाणी शॉर्टेज लेव्हलवर आपल्याला इंजेक्शन देऊन ती ट्रीटमेंट आपल्याला करावं लागणार. आणि ऑब्व्हियसली टॅबलेट बनवण्याच्या खर्चापेक्षा इंजेक्शन बनवण्याचा खर्च जास्तच असणार आहे. त्यामुळे तिथे मेडिकल ट्रीटमेंटमध्ये कॉस्ट जास्तच लागणार आहे आणि त्या पेशंटला त्याची जे काय रोग आहे त्याच्यावरती निदान करण्यासाठी खर्च जास्तच लागणार आहे. आता आपण न्यूट्रास्युटिकल्स कडे असं बघतो की बऱ्याच लोकांचं हे असतं की हे प्रोडक्ट्स महाग आहे हा, किंवा माझा पुढचा प्रश्न तोच आहे. मी तो पण कव्हर करतो म्हणजे तुम्हाला दोघांचं उत्तर देता येईल. ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये लोकांना हेल्थची इन्फॉर्मेशन देतो ना सर, ऍज अ वेलनेस कोच म्हणून, जसं मी लोकांना सांगतो की हे न्यूट्रिशन तुमच्या बॉडीत गेलं की तुम्हाला चांगलं वाटेल, देन लोकांचा मार्केटमधून एक असा विचित्र रिप्लाय येतो, हे न्यूट्रिशन्स ना महाग आहेत. येस. आणि त्याच लोकांना ज्यावेळेस हॉस्पिटलाइज होताना बघतो, त्यावेळेस तिथे येणारा एकूण एक खर्च ते दुनिया करतील, स्वतःला गाण ठेवतील, पण तो खर्च ते करतात. मग मला नेहमी हा प्रश्न पडतो की लोकांना न्यूट्रिशन महाग वाटतात, जे लोक ज्यांना न्यूट्रिशन महाग वाटलं तेच लोक दवाखान्यात अमाप खर्च करतात, दर महिन्याला बीपीच्या गोळ्या खातात, शुगरच्या गोळ्या खातात, नी रिप्लेसमेंटच्या गोष्टी करतात, वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स यूज करतात मार्केटमधले काहीतरी विचित्र प्रकारचे.
मग हा असा असा माइंडसेट काय आहे लोकांचा, मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायला आवडेल. लोकांना न्यूट्रिशन महाग वाटतं, जे ऑइल आहे जे की गाडीत टाकलं पाहिजे खऱ्या अर्थाने ते लोकांना महाग वाटतं, आणि ही बॉडी खराब करून घेऊन नंतरून ते नट बोल्टन पाणी बिने लावायला लोकांना खर्च करायला आवडतो, असं का? तेच सर, म्हणजे डिझीज कंडिशन मध्ये एकदम शेवटच्या स्टेजला त्यांच्याजवळ दुसरा ऑप्शन राहत नाही, की तिथे तुम्हाला पैसा लावावाच लागणार आहे. ती ट्रीटमेंट घेतल्याशिवाय त्याच्यावरती पर्याय राहत नाही. पण जेव्हा न्यूट्रिशन आपण वापरतो, तर न्यूट्रिशन दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ टुवर्ड्स द गुड हेल्थ. न्यूट्रिशन मध्ये लोक, आताची मानसिकता अशी झालेली आहे की न्यूट्रिशन मध्ये लोक खर्च म्हणून त्याच्याकडे बघतात, की मंथली याच्यामध्ये खर्च होतो. बट लोक त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत नाही. न्यूट्रिशन हे प्रिव्हेंटिव्ह स्टेजवरची, आपण जर म्हणजे सर्वसामान्याच्या भाषेत म्हणायचं म्हटलं, की प्रिव्हेंटिव्ह स्टेजवरचं औषध आपण त्याला समजूया न्यूट्रिशन, की जे आपली ओव्हरऑल बॉडी ऍक्टिव्हिटी रेग्युलर स्टेजमध्ये ठेवण्यासाठी मदत करते. आता त्या ठिकाणी हाच प्रश्न पडतो, की लोक त्याला खर्च खर्च म्हणून त्याच्याकडे जर बघतील, तर ऑब्व्हियसली ते त्या लोकांना महागच वाटणार आहे न्यूट्रिशन. पण तसा जर विचार केला तर तुम्ही आठवड्याला किंवा दिवसाला आपण 100 ते 200 रुपयाची फळं आपण मार्केटमधनं आणतो आपल्या मुलांसाठी, आपल्या फॅमिलीसाठी. तर तो खर्च जर आपण जोडत गेलो तर महिन्याला जेवढा खर्च लागतो तेवढा आपल्या या न्यूट्रिशन सप्लाय वरती तेवढाच खर्च येतो. पण जेव्हा आपण ते फ्रुट्स मार्केटमधनं घेतो, त्या फ्रुट्स मधले जे विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत, जे काय आपल्याला मिळायचे फायबर्स आहेत, ते त्या प्रमाणात मिळत नाहीत. दॅट्स वाय आपण या न्यूट्रिशन वरती जर ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं, तर निश्चितच ते खूप फायदेशीर ठरते. ओके. म्हणजे आपण या या उदाहरणाला असं जोडू शकतो का, की आपल्या लहान मुलांना आपण लहानपणापासून प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी ही आपण इन्व्हेस्टमेंट समजतो, की हा मी माझ्या मुलावर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. हे सगळं शिकून 5, 10, 15 लाख रुपयाचं एज्युकेशन घेऊन माझा मुलगा भविष्यात काहीतरी मोठं काम करेल, बरोबर? तिला आपण इन्व्हेस्टमेंट समजतो. एक्झॅक्टली. येस, येस. येस, सेम सिच्युएशन मध्ये आपण जे काही इनटेक करतो त्याला पण आपण इन्व्हेस्टमेंट समजली पाहिजे आपली, ना की एक्सपेन्सिव्ह. येस. येस, येस. येस, एक्झॅक्टली. थँक्यू. खूप जबरदस्त आपल्याला ह्यातनं शिकायला मिळालं, की बरेच लोक न्यूट्रिशनला खर्च समजतात. इट्स नॉट युअर एक्सपेन्सिव्ह, इट्स युअर इन्व्हेस्टमेंट ऑन युअर बॉडी. ज्या बॉडीवर सगळं चाललंय त्या बॉडीवर केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे न्यूट्रिशन. ओके, आता आपल्यापैकी किती लोकांना हे समजतंय, पटतंय, आय डोंट नो, बट एकदम क्लिअर सरळ भाषेत मेसेज आहे सरांचा. सर, मला नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे. तुम्ही स्वतः फार्मामध्ये काम करतात, तुमचं न्यूट्रिशन विषयीचं मत, आणि तुम्ही या कम्युनिटीत का आलात? जर तुम्ही फार्मामध्ये काम करतात, यू नो दॅट फार्मास्युटिकल काय आहे, आणि तरी पण तुम्ही या कम्युनिटीत आले कसे? आणि हे जे काही न्यूट्रिशन आहे, हर्बल लाईफचं जे काही न्यूट्रिशन आहे, जे गेल्या 1980 पासून 96 कंट्रीज मध्ये लोकांच्या लाईफमध्ये चेंज करतंय, भारतात 1999 पासून आहे, या न्यूट्रिशनच्या माध्यमातून कित्येक लोकांची हेल्थ एक्स्ट्रीम लेवलला जाऊन प्रॉपर पद्धतीने सुधारलेली आहे. तर तुम्ही या कम्युनिटीत कधी आलात, का आलात, आणि तुमचं मत अबाउट दिस न्यूट्रिशन, बिकॉज यू आर द पर्सन जे तुम्ही क्लिनिकली टेस्ट घेतात खूप साऱ्या गोष्टींच्या, खूप साऱ्या फार्मास्युटिकल गोष्टींचा, न्यूट्रिशनचा पण तुम्ही मला बोलले काल, की ह्याची पण आम्ही टेस्टिंग करत असतो. तुमच्या बॉडीने ही टेस्टिंग ऑलरेडी केली तुमच्या स्वतःवर. तर काय मत आहे तुमचं या न्यूट्रिशन विषयी, या कम्युनिटी विषयी? तुम्ही इथे कसे जुळलात? आणि तुमचे कोच तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी आणलं त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का, माझी कोच तर शिक्षकाची मिसेस, मी फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड मधला, आणि मला सांगणार का की न्यूट्रिशन काय असतं असं? मग त्यावेळेसची तुमची इनिशियल माइंडसेट काय होता? आता तुम्हाला कम्युनिटी विषयी काय वाटतं, आणि या न्यूट्रिशन विषयीचं तुमचं मत ऍज अ फार्मासिस्ट मत? येस सर. सर, मी माझ्या क्षेत्रामध्ये भरपूर अशा कंपनीज पाहिल्या आहेत की ज्या न्यूट्रास्युटिकल्स प्रोव्हाइड करतात. मी या ठिकाणी उदाहरण देईल, हर्बालाईफ आहेच. त्याच्यानंतर बऱ्याचशा फार्मास्युटिकल कंपनी सुद्धा आता न्यूट्रास्युटिकल्स मध्ये उतरलेल्या आहेत. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज झाली, सन फार्मा झाली, ग्लेनमार्क फार्मास्युटिकल झाली, त्याच्यानंतर इप्का लॅबोरेटरीज झाली. सर, तुम्हाला एक बऱ्याचशा आढळतो, तुम्ही जे म्हणलात आता की डॉक्टर रेड्डी सगळ्यात मोठी इंडस्ट्री फार्मामधली, सन येस, फार्मा खूप मोठी इंडस्ट्री, यांचे शेअर्स 8-10 हजाराचे आहेत. तुमचं असं म्हणणं आहे का आता ही लोक मेडिसिन सोबत न्यूट्रासिटिकल मध्ये पण येत आहेत? येस, येस. या ऑब्विसली, लोकांनी बिकॉज फ्युचर बघितलं असणार, म्हणजे यांना पण कळालंय की न्यूट्रिशन फार्मसी सोबत न्यूट्रिशन पण आपण आता लॉन्च केलं पाहिजे. येस, येस. वाव, व्हेरी गुड. कारण याच्यामध्ये हे हे तर म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हनच आहे की प्रिव्हेन्शन साठी तुम्हाला न्यूट्रास्युटिकल शिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. तुम्हाला तिथे हेल्थ सप्लिमेंट द्यावाच लागणार.
बऱ्याचशा कंपनीज आहे, एमवे वगैरे आहेत, भरपूर अशा न्यूट्रास्युटिकल सप्लाय करणाऱ्या कंपनीज आहेत की ज्या प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करतात आणि पेशंट पर्यंत पोहोचवतात बाय मीन ऑफ डॉक्टर, फार्मासिस्ट, कोणी. पण आपण जर हर्बलाईफ मध्ये जर बघितलं तर एक प्रोसिजर आहे, मी ज्याचा म्हणजे मी सर्वांना मी सांगेल की मी या कम्युनिटीवरती 1.5 वर्ष पहिले आलो होतो. जे माझे आदरणीय कोच आहेत, आदरणीय रोहिणी मॅडम आणि प्रमोद देवडे सर. तर ते आमचे फॅमिली, फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह मध्ये जातात. तर त्यांच्या याच्यातनं मी आलेलो. तर जवळपास आता हर्बालाईफ मध्ये आपण जर बघायला गेलं तर हर्बालाईफच्या हिस्ट्रीमध्ये जवळपास 8600 प्लस एम्प्लॉईज काम करतात, जे बॅकग्राऊंड लेवलवर वेगवेगळ्या स्टेजेसवरती काम करतात. कोणी रिसर्चला, कोणी मार्केटिंग, कोणी सेल्स, कोणी थेराप्युटिक्स वगैरे. हे सगळं हा सगळा फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पण सेम असतो. कोणी क्वालिटी रिसर्च वगैरे सगळे. या दोन्ही पण न्यूट्रास्युटिकल्स आणि फार्मास्युटिकल्स प्रोडक्टला रेग्युलेटरी सहजच अप्रुव्हल देत नाही. सगळ्यात पहिले तर या दोन्हीच्या टेस्टिंग्स होतात, त्यांच्या सेफ्टी, इफिकसी. सगळ्यात महत्वाचं जे ऑब्जेक्टिव्ह आणि एम आहे रेग्युलेटरी बॉडीजचं, युएस मध्ये USFDA आहे, युरोपमध्ये युरोप युनियनच्या रेग्युलेटरीज आहेत, इंडियामध्ये CDSCO, ड्रग कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. तर जेवढ्या पण रेग्युलेटरी बॉडीज आहे त्यांचं पहिलं एम आणि ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की पेशंट हेल्थ, वेलबिंग अँड सेफ्टी. जे काय क्लिनिकल रिसर्च, जे काय फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग, जेवढं पण काय औषधांचं मॅन्युफॅक्चरिंग होतं हे या 3 स्तंभांच्या आजूबाजूलाच होतं. मग मॅन्युफॅक्चरिंग असलं तर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी त्यांना लायसन्स दिला जातात, त्यांचे इन्स्पेक्शन्स होत असतात. क्लिनिकल ट्रायलसाठी पण FDA झालं, युरोप युनियन झाले, सगळ्या रेग्युलेटरीज ह्या प्रत्येक ऑर्गनायझेशनला रेग्युलेट करत असतात, त्यांचे इन्स्पेक्शन्स करत असतात. तर हे दोन्ही प्रोडक्ट, नो डाऊट हे दोन्ही प्रोडक्ट जे आहे ते स्टँडर्ड क्वालिटीमध्येच आणि स्टँडर्ड एन्व्हायरमेंटमध्येच बनवल्या जातात. जेव्हा आपण इंजेक्टेबलचा विचार करतो ते तर त्यांना स्टराईल कंडिशन मध्येच बनवल्या जातात की जिथे पार्टिकल साईज जी आहे ती पार्टिकल साईज या एरियामध्ये 100 पार्टिकलच जातील, एवढं नियंत्रण आणि एवढं प्रिसाइज एन्व्हायरमेंटमध्ये ते मेडिसिन त्यांना बनवावं लागतात. ओरल प्रोडक्ट जे आहेत आपण न्यूट्रास्युटिकल मध्ये ओरल टॅबलेट्स फॉर्म मध्ये आपल्याला अवेलेबल आहे, पावडर फॉर्म मध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. ते प्रोडक्ट्स पण आपल्याला तेवढ्याच हायजेनिक आणि सेफ कंडिशन मध्ये मॅन्युफॅक्चर करावं लागतं. तर या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर बऱ्याच म्हणजे संभ्रमही असा आहे की याचे साईड इफेक्ट्स आहेत. नो डाऊट साईड इफेक्ट आपल्या भोवती जे काय आपण आतमध्ये घेणार आहे, शरीराच्या आतमध्ये घेणार आहे, या प्रत्येक गोष्टीचा साईड इफेक्ट हा असणार आहे बिकॉज ऑफ डोस. जर आपण त्याचा डोस समजून घेतला नाही तर, तुम्ही जर पाणी पण अति प्रमाणात पिलं किंवा कमी प्रमाणात पिलं तर त्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स. तुम्ही न्यूट्रास्युटिकल्स जे घेतात, न्यूट्रास्युटिकल घेण्याची एक पद्धत आहे, एक सायंटिफिक प्रोसिजर आहे की तुम्ही वर्कआउट करूनच न्यूट्रास्युटिकल्स घेतले गेले पाहिजे. कारण बॉडीला जी रिक्वायरमेंट असते प्रोटीन आणि विटॅमिन्स, फायबर, ज्या काय जीवनसत्वांची आपल्याला गरज असते ती अशा प्रकारे असते की जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा वर्कआउट केल्यानंतर तुमच्या मसलमध्ये, तुमच्या सेलमध्ये जे प्रोटीन, विटॅमिन्स, मिनरल्स जे डिपॉझिट असतात, जे डेपोट असतो तुमचा, त्या डेपोट मधून ते प्रोटीन आणि विटॅमिन्स युटिलाइज होतात जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा. आणि सप्लिमेंट तुम्हाला तेव्हाच घ्यावं लागतात की तो डेपोट परत तुम्हाला रिफॉर्म करावा लागतो. म्हणजे साधं सिंपल उदाहरण जर म्हटलं तर एखाद्या मित्राजवळून किंवा दुसऱ्याजवळून आपण उसने पैसे घेऊन आपलं एखादं क्रिटिकल काम करतो अडीअडचणीत आणि परत त्याला जेव्हा देतो तर ते एक बॅलन्स आपण ठेवतो. तर तसंच इथं शरीरामध्ये पण आपल्याला तो बॅलन्स फुलफिल करावा लागतो. त्या मसलची प्रोटीन, त्याची जी एनर्जी आहे, त्याचं जे कार्बोहायड्रेट डिपॉझिट आहे, ते डिपॉझिट तुम्हाला तसंच ठेवावं लागतं. देन अँड देन ओनली त्या मसलची ग्रोथ प्रॉपर कंडिशन मध्ये होते. आता बरेच लोक जे म्हणतात की याचे साईड इफेक्ट्स आहेत, तर मे बी म्हणजे क्लिनिकली स्टडीनी तर असं अजूनपर्यंत प्रूव्ह झालं नाहीये की खूप क्रिटिकल साईड इफेक्ट्स याच्यामध्ये दिसून येतात. हा, मी हे म्हणू शकतो की मी आतापर्यंत जे काय लिटरेचर वाचलंय किंवा मी आतापर्यंत जे काय सगळ्या केस स्टडीज केलेल्या आहेत, तर याच्यामध्ये हे एक असू शकतं की जो डोज आपल्या वेलनेस कोच ऍक्ट ऍज अ टेक्निशियन किंवा फार्मासिस्ट आपण म्हणू या ठिकाणी न्यूट्रास्युटिकल्स मध्ये,
की त्यांनी ठरवून दिलेला डोस, बिकॉज दॅट डोज इज डिफाईन्ड ॲज पर द बॉडी क्रायटेरिया. जे काय त्याचे व्हायटल्स असतील, त्या बॉडीचे व्हायटल्स असतील, त्याची काय क्रोनिक कंडिशन आहे किंवा त्याचं किती वेट गेन आहे, किती फॅट अक्युमुलेटेड आहे, याच्या बेसिसवरती त्यांनी त्याचा डोस ठरवून दिलेला आहे. आणि बरीच मंडळी अशी आहे की विदाऊट वर्कआउट करता जर जास्त एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये ते सप्लिमेंट घेतल्या गेलं, तर त्याचा निश्चितच बॉडीवरती साईड इफेक्ट्स येणारच आहे. त्यामुळे रेकमेंड मी तर हेच करेल की याच्यासोबत जेव्हा तुम्ही सप्लिमेंट्स घेता, तर याच्यासोबत तुम्हाला वर्कआउट करणं, म्हणजे जो 20% आपण जो म्हणतो की 20% आपला वर्कआउटनी आपला बॉडी रोल जो पूर्ण करतो आणि 80% आपलं फ्युएल आपलं 80%चा रोल फुलफिल करतो. तर तो 20%चा रोल त्याला त्याला आपण निग्लेक्ट करून चालणार नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जो 20%चा रोल कंप्लीट करेल, त्यालाच अधिकार आहे हा 80%चा रोल पण हे करायसाठी. तेव्हा जाऊन तुमचं 100%चं सर्कल जे आहे ते कंप्लीट होईल या ठिकाणी हेल्थ सप्लिमेंटसाठी. येस. म्हणजे याच्यामध्ये हेच आहे सर, की हा जो प्रोग्राम आहे, मी मागे जसं म्हटलं, की बऱ्याचशा फार्मा कंपनीज न्यूट्रास्युटिकल्समध्ये उतरतायत. न्यूट्रास्युटिकलच्याही बऱ्याचशा कंपनीज आहेत. पण ते तुम्हाला असा प्लॅटफॉर्म ते तुम्हाला नाही उपलब्ध निर्माण करून करून देऊ देत शकत. नाही. जो हर्बालाइफनी फॉर तुम्हाला एक्झाम्पल प्लॅटफॉर्म आम्ही निर्माण करून दिला. एखाद्या मेडिकलमध्ये जाऊन मला वाटलं डॉक्टरने मला काही मेडिकल लिहून दिल्या, मेडिसिन्स लिहून दिल्या, मी त्या घेतल्या, मेडिकलवाल्याने मला दिल्या, बट मी घरी आल्यानंतर मेडिकलवाला काही मला फोन करत नाही, तुम्ही घेतल्या का, बरोबर घेतल्या का. बट या येस, येस. प्लॅटफॉर्मवर तुमच्या हातात न्यूट्रिशन आल्याच्या नंतर वेलनेस कोच तुम्हाला फोन करतो, असं घ्यायचं असतं, तसं घ्यायचं असतं. मग ही एक्झॅक्टली. ब्युटी या कॉलची किंवा ही ब्युटी या कम्युनिटीची आणि या न्यूट्रासिटिकल बॅकग्राऊंडची. करेक्ट. येस, येस. तेच येस. की सो सेकंड लास्ट. वर्कआउट केल्यानंतरच हे सप्लिमेंट घेण्यासाठी शुअर. हे सगळे वेलनेस कोच काम करत असतात. जेव्हा तुम्ही सकाळी सगळ्यांना सांगता की व्हिडिओ ऑन करा, हा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आहे. आता पण जी माहिती आपण एकमेकांसोबत शेअर करतोय ना सर, इट्स व्हेरी व्हॅल्युएबल. आणि 20% लोक फक्त ही माहिती व्हिडिओ ऑन करून ऐकतायत. 20% लोक. बाकीच्या 80% लोकांनी व्हिडिओ बंद करून दिलेले आहेत. आय डोंट नो काय इम्पॉर्टंट काम असेल तेच त्यांचं. मी मागे एवढी इन्फॉर्मेशन जी आता आपण एकमेकांशी डिस्कस करतोय, मला नाही वाटत या व्हिडिओ बंद असलेल्या कित्येक लोकांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी ऐकली असेल. उभ्या होल लाईफ मध्ये, पूर्ण जर्नीमध्ये. आता त्यांचं प्रत्येकाचं वय जे असेल ते असेल, त्यांनी अख्ख्या जर्नीत हे कधी ऐकलेलं नसेल, पण तरी पण त्यांची इच्छा नाही व्हिडिओ ऑन करून हे सगळं ऐकण्याची. बट इट्स ओके. चला कारण अशा लास्ट, भरपूर सेकंड लास्ट. कंडिशन आहेत सर. म्हणजे आपण जेव्हा डिझीज कंडिशनचा विचार करतो, तर आपल्या समोर फक्त 2-3 डिझीजेस कंडिशन, की कार्डिओव्हास्क्युलर डिझीज आहे, डायबिटीज आहे, या 2-3च आहे, कॅन्सर आहे, अशा 2-3च रोग आपल्या समोर आहेत. पण आपल्या कॉम्प्लेक्स बॉडीमध्ये इतके असंख्य रोग होण्याचे चान्सेस जास्त आहेत. फॉर एक्झाम्पल घ्यायला गेलं तर आम्ही आत्ताच एक ट्रायल करतोय. मी ड्रगचं नाव नाही सांगणार बिकॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी. तो ड्रग रेटिनोपॅथीवरती काम करतो. रेटिनोपॅथी इन द प्री मॅच्युअर्ड इन्फंट्स. जेव्हा गरोदर स्त्रीला अपुऱ्या दिवसाचं बाळ जन्माला येतं, तर त्याच्यामध्ये ही रेटिनोपॅथी म्हणजे रेटिना डिस्ट्रक्ट होतो त्या बाळाचा. रेटिना पूर्ण डोळ्यापासून वेगळा होतो. अशी एक रेटिनोपॅथी नावाची एक डिझीज कंडिशन येते अपुऱ्या दिवसाचं बाळ जन्माला आलं, तर त्याच्यावरती हा ड्रग काम करतो. आता हा ड्रग नवीनच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती क्लिनिकल रिसर्च प्रीमॅच्युअर वगैरे सुरू बेबीवर आहे. वर्क करणार आहे का? दिस इज अ वन काइंड ऑफ एक्झाम्पल की एवढे क्रिटिकल डिझिजेस सध्या म्हणजे आपल्या अवतीभोवती फिरतायत, की येस. ज्याच्यावरती फार्मास्युटिकल क्षेत्र काम करतंय. पण हेच जर सपोज न्यूट्रास्युटिकलनी त्या आईची प्रोटीन रिक्वायरमेंट, त्या आईचं व्हिटॅमिन रिक्वायरमेंट, फायबर रिक्वायरमेंट जर त्याच्या बर्थच्या पहिले जर तिची न्यूट्रिशनल बॅलन्सिंग तिच्या बॉडीचं झालेलं असतं, तर या प्रकारच्या डिझिजेस पर्यंत जाण्याची कंडिशनच येत नाही. ओके. किंवा आपण कॅन्सरस सेलचं घेऊया, की कॅन्सर डेव्हलप होऊ शकत नाही जर तुमची इम्युन पॉवर, तुमचे होस्ट सेल्स तुमच्या बॉडीचे जर स्ट्रॉंग असतील, तर तो व्यक्ती कॅन्सर पर्यंत जाऊ शकत नाही. तुमचं जर पॅनक्रियाटिक सेल्स जर तुमचे स्ट्रॉंग असतील, तर तुम्ही तुमचं बॉडीचं इन्सुलिन सिक्रेशन प्रॉपरली होईल आणि तुम्हाला डायबिटिक्स पर्यंत जाण्याची वेळच येणार नाही. वाव. तर तुमचे जर तुमचं प्रोटीन सप्लिमेंट, तुमचं ओमेगा 3 फॅटी ऍसिड, मागे सरांनी एका प्राईम टाइम मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं महत्व आणि इम्पॉर्टन्स सांगितलं होतं. ते जर तुमच्या बॉडीचं फुलफिल झालं, तर तिथे तुमचं कोलेस्टेरॉल डिपॉझिट होणारच नाही आणि तुमच्या ब्लड आर्टरीज, वेन्स वरती प्रेशर येणार नाही आणि तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर डिझीज पर्यंत जाण्याचं कामच पडणार नाही. तर दिस ऑल आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. थँक्यू.
सेकंड लास्ट क्वेश्चन आता ज्यांनी व्हिडिओ ऑन केले त्यांचं अभिनंदन. मनीषा पाटील मॅडमला वाटत असेल धुळ्यावरून, हाऊ सर नुसता आडवा आडवा बोलच बा, आपले बरेच व्हिडिओ ऑन आणि याच्याबद्दल पण एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल मला द्यायचं आहे सर. मी मागे बोललो होतो दीपक सरांनी जेव्हा कम्युनिकेशन स्किल हा प्राईम टाइम घेतला होता, तर ऍक्च्युली जेव्हा तुम्ही पॅन्डेमिक पासनं व्हर्च्युअल मीटिंग्स आणि व्हर्च्युअली भेटण्याचं प्रमाण जास्त वाढलंय. तर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काय मी म्हटलं होतं की कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हे चार्ज देऊन हे सगळे सेशन्स वगैरे घेतले जातात. आणि जर व्हिडिओ बंद असला तर इन्सल्ट केल्यासारखं वाटतं ना. येस येस एक्झॅक्टली हे सर. सगळे लोक माझं इन्सल्ट करतात सर रोज. मी रोज सकाळी आपल्याला उठतो आपल्याला 4:30 सगळ्यांना माहिती वाजेपासून. आहे किंवा माहिती नसेल, ब्रिटिश पॉप्युलेशन आणि US ची पॉप्युलेशन ही फार अरोगंट पॉप्युलेशन आहे ऍज कम्पेअर टू इंडियन्स. आम्ही जेव्हा त्यांच्याशी मीटिंग करतो तर ह्या लोकांना हे खूप इन्सल्टिंग वाटतं जर तुम्ही त्यांच्याशी व्हर्च्युअल मीटिंग मध्ये जर व्हिडिओ ऑफ करून जर बोलत असाल. इथे तर तुमचे कोच तुम्हाला व्हिडिओ ऑन याच्यासाठी करायला सांगतात की दे विल सुपरवाइज यू, की तुम्ही ते प्रॉपर टेक्निकनी ती एक्सरसाइज तो अटेम्प्ट व्यवस्थित करताय की नाही. कारण इथे वेगवेगळ्या एजेसचे लोक या प्लॅटफॉर्मवर हे करतात, तर कोणाला ती एक्सरसाइज सूट होते, कोणाला होत नाही. तर ते सुपरवाइज करण्यासाठी ते या ठिकाणी सांगतात की व्हिडिओ ऑन करा, म्हणजे जे करून ते तुम्हाला सुपरवाइज करू शकतात. तर Yes, निश्चितच त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता लोकांनी ती डिसिप्लिन जर पाळली, बिकॉज हा प्लॅटफॉर्मच शिस्त, डिसिप्लिन, नियम हे पाळण्यासाठी आधारस्तंभ म्हणायला काही हरकत नाही. हे जर yes, पाळलं thank you. आणि डोजेस जे आहे, मेन कोर जो आहे, आत्मा आहे न्यूट्रास्युटिकल्स आणि फार्मास्युटिकलचा तो डोज तुम्हाला वेलनेस कोचनी, तुमच्या कोचनी जो डोज ठरवून दिलाय, त्या डोज मध्ये जर तुम्ही न्यूट्रास्युटिकल्स घेत असाल तर निश्चितच तुमच्या आरोग्याला डिझीज कंडिशन कडे नेण्यास म्हणजे खूप वेळ लागेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ज्यांनी व्हिडिओ ऑन केले ह्याच्यावर पण काही लोकांनी पर्याय शोधलाय सर. व्हिडिओ ऑन करून मोबाईल असा कोपऱ्याला ठेवून देणं. त्यांचा असा बेत बघणार आहे मी आज फोन करू. आज मी काढले 4-5 नावं, ते एक्स्ट्रीम लेवलवरच मी त्यांच्याशी आज बोलणार आहे. ज्यांनी हे धंदे शोधलेत ना, व्हिडिओ ऑन करायचे, मोबाईल असा कोपऱ्यात ठेवायचा आणि आहेत बाबा आम्ही कॉलवर. हे सगळ्यात घातक लोक. येस, सो थँक्यू. सेकंड लास्ट क्वेश्चन, ज्यांनी व्हिडिओ ऑन केले तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ बंद ठेवणं ही इन्सल्ट आहे, तर तुमचं धन्यवाद. तुम्ही माझे इन्सल्ट करतात रोज. तुम्ही जितके इन्सल्ट करणार तेवढा मला आनंद होईल या सगळ्या गोष्टींमधला. ओके, सो एक सेकंड लास्ट क्वेश्चन सर. सतत मेडिसिन घेतल्याने त्याचा शरीरावर लॉंग लाईफच्या नंतर काही परिणाम होतो का? येस, ऑब्विसली सर. कारण फार्मास्युटिकल मेडिसिन दीज आर द सिंथेटिक प्रोडक्ट्स. ते लॅब लेवलवरती सिंथेसाइज करून, दीज आर द केमिकल्स. आपल्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर ते केमिकल्स आहेत, ते सिंथेसाइज करून 2 केमिकल मिश्रित करून त्यासारखा रिसेप्टर बाइंड करायसाठी बनवलेला एक प्रोडक्ट आहे की जो त्या टार्गेटवरती इम्पॅक्ट करेल विथ प्रॉपर डोज आणि विथ प्रॉपर वेळ म्हणू आपण, शेड्यूल म्हणू. ते आपण आता जर बघितलं तर अँटी डायबिटीजची ट्रीटमेंट घेतली तर मेटफॉर्मिन 1000 mg मध्ये पण येते, 500 mg मध्ये पण येते. पण तो डॉक्टर, तो फार्मासिस्ट ठरवतो की या व्यक्तीला 500 mg चा डोस रिक्वायर्ड आहे की 1000 mg चा डोस रिक्वायर्ड आहे, बेस्ड ऑन द क्रिटिकल कंडिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पेशंट. जर आपण तो डोस जर त्या ठिकाणी पाळला नाही तर निश्चितच त्याचे साईड इफेक्ट्स येणार आहेत. आणि लॉंग टर्म ट्रीटमेंट म्हणजे बऱ्याच लोकांना अशी सवय, आम्ही आता पाहतो हॉस्पिटलला वगैरे फिरतो तर बऱ्याच लोकांची मानसिकता अशी झाली आहे की त्यांना दिवसाला पॅरासिटामॉल घेतल्याशिवाय किंवा आयबुप्रोफेन घेतल्याशिवाय झोपच येत नाही. भलाही त्यांचं अंग दुखो, त्यांचं म्हणजे काही पेन आहे बॉडीमध्ये असो नसो, पण ते त्यांना संध्याकाळी घ्यायची एक सवय लागलेली. पॅरासिटामॉल भलाही त्यांना ताप असो नसो, ते संध्याकाळी एक पॅरासिटामॉल घेणार आणि मगच झोपणार. हा एक हॅबिट ही म्हणजे खराब हॅबिट लागलेली असते या लोकांना. किती आणि किती निश्चितच त्याचा इम्पॅक्ट करतं सर सतत पॅरासिटामॉल घेणं हे ह्युमन बॉडीवर? कुठल्या लेवल पर्यंत त्याचे एका ठराविक सर्टन लेवल नंतर काय डॅमेजेस बॉडीमध्ये घडून येऊ शकतात? काय पॉसिबिलिटीज आहेत? किंवा सर कुठली पण एखादा, फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती बीपीची गोळी खातोय किंवा शुगरची खातोय किंवा व्हॉट एव्हर इट मे, पेन किलरची त्याला सवय पडली, आफ्टर हाऊ मच टाइम त्याची बॉडी या सगळ्या गोष्टींना एक वेगळ्या लेवलला रिॲक्ट करायला लागते आणि काय दुष्परिणाम होतात याचे?
येस, प्रत्येक औषधाचे त्याचे सेपरेट साइड इफेक्ट्स आहेत. लाँग टर्म युसेसमध्ये आपण जर विचार केला तर फॉर एक्झाम्पल थायरॉइड घेऊयात आपण. थायरॉइडमध्ये थायरॉक्सिन ही गोळी चालते. कोणाला 75 मायक्रोग्रॅमची असते, कोणाला 100 मायक्रोग्रॅमची असते, कोणाला 50 मायक्रोग्रॅमची असते. आता त्या गोळीचा सतत वापरामुळे त्याचा एक साइड इफेक्ट त्याच्यासोबत जोडला जातो, जो म्हणजे बोन डिफॉर्मिटीज. ब्रिटलनेस ऑफ बोन आपण म्हणतो. हाडांची ठिसूळता. तर जे लोक फार दीर्घकाळ ती ट्रीटमेंट त्यांची चालू आहे, ज्यांना थायरॉइडची ट्रीटमेंट सुरू आहे, त्यांना सप्लिमेंटरी कॅल्शियमच्या टॅबलेट्स पण सोबत डॉक्टर प्रिस्क्राईब करतातच. बिकॉज ऑफ दॅट रिझन की त्याचा साइड इफेक्ट जो आहे तो हाडांची ठिसूळता जी आहे ती वाढवते, हाडं दुखणं, लेडीचे हाडं दुखतात किंवा सांधी दुखी वगैरे हे सगळे त्याच्यासोबत जोडून आलेले बिकॉज ऑफ द लॉंग ट्रीटमेंट ऑफ दॅट अँटी थायरॉइड ड्रग. पॅरासिटामॉल झालं, NSAIDs, कोणतं पण NSAIDs घ्या, याच्यामुळे लिव्हरवरती इंजुरीज होणार म्हणजे होणार. बिकॉज जे मेटाबोलाइज काम करतं, आपल्या बॉडीमध्ये जे काय घटक जातात त्याचं सगळं मेटाबॉलिझम, त्याचं ब्रेकडाऊन करण्याचं काम हे लिव्हर करत असतं. तर त्याचा डिरेक्टली इम्पॅक्ट जो आहे तो लिव्हर इंजुरीज वरती जास्त वाढून येतो. तर ही क्रिटिकल प्रकारचे साइड इफेक्ट जे आहे ते लॉंग टर्म ट्रीटमेंट किंवा मिसयूज ऑफ मेडिसिन, मिसयूज ऑफ हाय डोजेस ऑफ न्यूट्रास्युटिकल्स, या सगळ्या गोष्टीमध्ये अशा प्रकारचे साइड इफेक्ट निश्चितच दिसणार. येस येस. लास्ट क्वेश्चन. त्याच्या आधी ऑडियन्स कडून एक प्रश्न आलाय, तो विचारतो आणि मग आपल्या लास्ट काउंटर क्वेश्चन कडे जाऊयात आपण. बऱ्याच लोकांना इन्क्लुडिंग मी ऑल्सो हा प्रश्न मलाही लागू पडतो इन द सेन्स पडायचा. काही दुखत असलं ना, परस्पर मेडिकल वाल्याकडे जायचं आणि माझी कणी पाठ दुखते गोळी दे, माझ्या बायकोचं कंबर दुखतंय गोळी दे, माझ्या मुलाला सर्दी झालीये सिरप द्या. कितपत योग्य आहे डॉक्टरचा सल्ला न घेता डायरेक्ट मेडिकल वाल्याकडे जाणं आणि त्याला हे सांगणं की माझं डोकं दुखतंय किंवा माझी पोट दुखतंय, मला गोळी दे? काय वाटतं? सर, कितपत योग्य आहे? आता कंडिशन अशी झाली आहे की हाफ नॉलेजचं प्रमाण खूप वाढलंय. इंटरनेट फॅसिलिटी एवढ्या अवेलेबल झाल्या आहे, लोक पटकन गुगल करून याच्यावरती कोणती औषधी घ्यायची आहे, पण त्या ठिकाणी गुगल तीच इन्फॉर्मेशन देतं जी त्याच्यामध्ये फीड आहे. आता गुगलला हे माहिती राहत नाही की तुझी बॉडीची कंडिशन काय आहे, तुझे पॅरामीटर्स काय, तुझं एज काय, त्याच्या हिशोबाने गुगल तुम्हाला डोस सांगत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक हेल्थ प्रॅक्टिशनरकडे, फार्मासिस्ट म्हणा किंवा तुम्हाला डॉक्टरकडे जाऊनच त्याचा निश्चित डोस करूनच तुम्हाला ती औषधी घेणं कधी पण योग्यच राहणार. आणि या हाफ नॉलेजमुळेच हे सगळे प्रकार आपल्या इंडियामध्ये होतात. तुम्ही जर फॉरेन कंट्रीजमध्ये गेला तर तिथे तुम्हाला विदाऊट प्रिस्क्रिप्शन्स तुम्हाला ड्रग मिळतच नाही. तिथे डायग्नोज करणं हे डॉक्टर लोकांचं काम असतं आणि डिस्पेन्स करणं, त्याच्यावरती जी काय मात्रा द्यायची आहे, औषधाची मात्रा द्यायची आहे, हे फार्मासिस्टचं काम असतं. पण आणि सर हे मेडिकल वाले लोक पण देऊन टाकतात, मग यांना काही रेग्युलेटरी आहे का की यांना असं कंपल्शन केलं पाहिजे का मेडिकल वाल्यांनी की ते डॉक्टरनी लिहून दिलेल्या याच्याशिवाय तुम्ही ऍक्च्युअली देतात लोक? म्हणजे मी अनुभवलंय ना आतापर्यंत, बिकॉज आय टोटली अननोन अबाउट दॅट थिंग्स. आज तुम्ही सांगतायत म्हणून ते कळतंय मला. बट बहुत बार मैंने ऐसा किया है, हाँ मेरे बच्चे को ताप है और मेरे को दवा दो, तो वो देते हैं ना, तो मैं अभी बहुत बार डोबड़े सर को फोन करता हूँ जब से मेरे को समझ में आया है ना कि नहीं ऐसा किसी भी मेडिकल वाले के पास जाके हम कुछ भी नहीं ले सकते, लेकिन वो दे देते, देऊन टाकतात ती लोक. का देऊन टाकतात? नाही, ते तुम्हाला तीच मेडिसिन देतात सर जी इंडियामध्ये ओव्हर द काउंटर अप्रूव्ड ड्रग्ज आहेत. ओके. म्हणजे याच्यामध्ये पण दोन प्रकार असतात की ओव्हर द काउंटर हे फार्मासिस्ट स्वतः डिस्पेन्स करू शकतात बिकॉज दे हॅव दॅट मच नॉलेज. फार्मासिस्टला तेवढं नॉलेज असतं, त्यामुळे फार्मासिस्ट ओव्हर द काउंटर ड्रग तुम्हाला देऊ शकतात. पण प्रिस्क्रिप्शन जे ड्रग असतात, शेड्यूलच्या अंतर्गत जेवढे पण ड्रग्ज येतात, तुम्ही जर टॅबलेटची स्ट्रीप वगैरे बघितली तर त्याच्या पाठीमागे लाल अक्षरामध्ये शेड्यूल एच नावाचे ड्रग्ज लिहिलेले असतात. जी शेड्यूल एच नावाची ड्रग्ज आहेत ती विदाऊट प्रिस्क्रिप्शन, त्याच्यावरती पण प्रिकॉशनरी स्टेटमेंट दिलेले असतात की डोंट यूज विदाउट द प्रिस्क्रिप्शन, डोंट यूज दिस मेडिसिन अंडर दी ऍडवाइस ऑफ युअर फिजिशियन्स. त्या मेडिसिन जर म्हणजे तुम्हाला त्याचे साइड इफेक्ट्स नाही पाहिजे किंवा तुम्हाला त्याचा डोस माहिती नाही आहे, तर त्या मेडिसिन निश्चितच मी सगळ्यांना आवाहन करेल की त्यांनी हेल्थ प्रॅक्टिशनरच्या ऍडवाइसनीच त्या मेडिसिन ज्या आहे, शेड्यूल एच मेडिसिन्स म्हणतो आपण त्यांना, प्रिस्क्रिप्शन वाल्या मेडिसिन त्यांच्याकडनंच घ्या, ना की फार्मासिस्टला जाऊन आपण
बऱ्याच वेळा असं होतं की हा एक सामाजिक भाग येतो की फार्मासिस्ट ओळखीचा आहे, देऊन टाक ना, आता मी प्रिस्क्रिप्शन विसरलोय घरी. तर तो ओके. तो पण तुम्हाला म्हणजे त्याला माहिती असेल की रेग्युलर कस्टमर आहे, तो पण बऱ्याच वेळा म्हणजे एका धर्मसंकटात पडल्यासारखा होऊन जातो. त्यामुळे तो तुम्हाला प्रिस्क्रिप्शन वाल्या मेडिसिन पण देऊन टाकतो. देऊन टाकतो. ओके. आता माझ्या मनातला लहानपणापासून असलेला एक प्रश्न जो मला आज पण आहे. गोळी जितकी महाग तितकी ती चांगली असं मला वाटतं. मग आता मोठं झालं मला असं कळायला लागलं, गोळी जितकी महाग तितकी ती बॉडीला जरा हॅमर असते का. फॉर एक्झाम्पल, काही दिवसांपूर्वी जास्त स्क्रीनिंग झाल्यामुळे कन्सिस्टंट माझी स्क्रीनिंग खूप जास्त झाली आणि प्रचंड डोकं दुखण्याचा प्रचंड त्रास झालाय. 3-4-5 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. 4-5 महिन्यांपूर्वीची गोष्ट. एवढं डोकं दुखलं एवढं, कारण स्क्रीनिंग जास्त झाली थोडीशी. बिकॉज मै बी एक इंसान हूं. तो मैं इधर डॉक्टर आहे, एमबीबीएस एमडी डॉक्टर आहे. गेलो, त्यांनी मला हेडसेट नावाची एक गोळी दिली सर. द कॉस्ट ऑफ हेडसेट इज नियर अबाउट 180 रुपीज. वन टॅबलेट 180 रुपीज. मग 180 रुपयाचं ते एवढ्या गोळीमध्ये नेमकं असं काय असतं. आणि ती इतकी महागाची गोळी घेतल्यानंतर तिने मला थोड्या वेळासाठी बधीर तर केलं. बट मग असं काय असतं या महागड्या गोळ्यांमध्ये की एवढी गोळी 180 रुपयाला, आणि ते काय असतं बॉडीसाठी ते. आता गोळ्यांच्या प्राइसिंगचं जर म्हटलं ना सर, तर प्राइसिंग असं आहे की फार्मामध्ये ब्लॉकबस्टर ड्रग्ज असतात. ब्लॉकबस्टर ड्रग मी कोणाला म्हणेल, म्हणजे याच्यामध्ये असं असतं की नवीन ड्रग, आपण पॅरासिटामॉलचं उदाहरण घेऊ, सगळ्यांना समजेल या हिशोबाने. जेव्हा सगळ्यात पहिले पॅरासिटामॉल अस्तित्वात आलं होतं, त्याच्या पहिले पॅरासिटामॉल नव्हतं. तर पॅरासिटामॉल मॉलिक्युलचा उपयोग काय आहे हे पाहण्यासाठी त्याच्यावरती पहिले प्रीक्लिनिकल ट्रायल झाल्या, ज्या ॲनिमल स्टडीज झाल्या. त्याच्यानंतर त्याच्यावरती पेशंट स्टडीज झाल्या, ज्या क्लिनिकल स्टडीज झाल्या. या सगळ्या स्टडीज ज्या आहेत त्या लॉंग टर्मसाठी चालतात. म्हणजे 1000, 1000, 2000 पेशंट्स वरती त्याचा पहिले डाटा कलेक्ट केला जातो, त्यांना त्या औषधी त्या मात्रेमध्ये देऊन. आणि तो डाटा अनालाइज केला जातो की याची सेफ्टी किती आहे, इफिकसी किती आहे, आणि याचा थेरप्युटिक उपयोग काय आहे, थेरप्युटिक इंडिकेशन काय. तर त्या स्टडीच्या आधारावरती त्या पॅरासिटामॉलचा हा उपयोग ठरला की ही तापेसाठी ही गोळी वापरतात किंवा अंगदुखीसाठी ही गोळी वापरतात. आता त्या ट्रायलसाठी त्यांना वर्षानुवर्ष पहिले त्याच्यामध्ये कॉस्ट इन्व्हेस्ट करावं लागली. त्यांना पहिले पेशंट रिक्रूट करावं लागले, त्याच्यावरती पहिले इन्व्हेस्ट करावं लागलं, आणि मग पॅरासिटामॉल अस्तित्वात आलं, पॅरासिटामॉल उदयाला आलं, आणि त्यांनी त्यांचा पेटंट त्याच्यावरती घेतला. जी पहिली कंपनी असेल तिने पॅरासिटामॉल वरती पेटंट घेतला, जो 20 वर्षाचा पेटंट असतो. रेग्युलेटरीने त्यांना ते अधिकार दिले की 20 वर्ष तुम्हीच या ड्रगला मार्केटमध्ये विकू शकता. याच्या व्यतिरिक्त कोणतीच फार्मास्युटिकल कंपनी पॅरासिटामॉल विकणार नाही 20 वर्षापर्यंत. आता 20 वर्षाचा असे बरेचसे ड्रग्ज आहेत आता की ज्याचे ती 20 वर्षाचा टाइम पिरियड जो आहे तो संपत आलेला आहे. जे नवीन होते त्यावेळेला, आणि त्या कंपनीने त्याचा पेटंट घेऊन ते 20 वर्षापर्यंत विकले, आणि आता त्याचा पिरियड संपत आलेला आहे. 20 वर्षानंतर रेग्युलेटरीने असा नियम काढलेला आहे की दुसऱ्या फार्मा कंपनीज पण या पॅरासिटामॉल सारखंच तुम्ही बनवलेलं पॅरासिटामॉल पण आहे, इट इज अ बायो इक्विव्हॅलंट, की ज्या प्रमाणात पहिली जी मालक कंपनी होती त्या कंपनीचा, पॅरेंट कंपनीचा जेवढा इम्पॅक्ट आहे तेवढाच माझ्या पॅरासिटामॉल टॅबलेटचा पण तेवढाच इम्पॅक्ट आहे. हे दोन्ही पण बायो इक्विव्हॅलंट आहेत, आणि मला आता या प्रोडक्टला मॅन्युफॅक्चरिंग करायची आणि मार्केटिंग करायची परमिशन द्या. तो डाटा रेग्युलेटरी अनालिसिस करते आणि त्याच्या बायो क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करून त्या प्रोडक्टला मार्केटिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करायला परमिशन देते. तर ते झाले जेनेरिक प्रोडक्ट्स, जे तुमच्या ब्लॉकबस्टर प्रोडक्ट एवढेच सारखे असतात. आता इंडियन मार्केटमध्ये जेनेरिक प्रोडक्टचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे इंडिया ही अशी कंट्री आहे की जी पूर्ण ग्लोबली जवळपास 40-60% मेडिसिन प्रोव्हायडर कंपनी म्हणून इंडियाला ओळखल्या जातं. अच्छा, पूर्ण. म्हणजे प्रोव्हायडर आपण जगाला प्रोव्हाइड करतो. येस, येस. ओके. त्या व्हॅक्सिन झाल्या, त्याच्यानंतर ड्रग प्रोडक्ट झाले, असे बरेचसे प्रोडक्ट्स आहे की ज्याचा 40-60% मार्केटमध्ये, म्हणजे ग्लोबलमध्ये 40-60% ड्रग आपण प्रोव्हाइड करतो पूर्ण कंट्रीजला, बाकी कंट्रीजला पण. आता या जेनरिक ड्रग्स मध्ये ह्या स्वस्त का भेटतात की याच्यामध्ये फक्त एक बायोक्लिनिकल ट्रायल झालेली असते, जी 4-5 महिन्याची ट्रायल असते. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट त्या प्रमाणात नसते जेवढं ब्लॉकबस्टर ड्रग मध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे.
म्हणून मग ते ब्लॉकबस्टर ड्रग्स थोडे महाग येतात आणि हे हो ना, जेनरिक मग ड्रग्स जे नाही आहेत तरी माझा ते प्रश्न तुम्हाला तसाच राहिलाय. माझा प्रश्न स्वस्त तसाच मिळतात. उत्तरित आहे अजून पण, की हेडसेट एवढी महाग काय? काय आहे तिच्यात एवढं की ती इतकी महाग आहे? हा, मी तेच सांगतोय की त्याच्यामध्ये त्याचे जे रिसर्च वगैरे जे झालेले अच्छा. आहेत त्याच्यावरती, त्या हम्म. क्लिनिकल ट्रायल फेजेस मधून ते गेलेले आहेत, त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट तेवढी झालेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट तेवढी आहे, आणि तो जो एपीआय आहे, तो जो ड्रग आहे, जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स त्या ड्रग मध्ये आहेत, त्याची कॉस्टिंग तेवढी आहे. त्याच्यामुळे त्या ड्रगची प्राइस तिथे वाढून गेलेली होती. आणि ओके. सेम तसंच हेडसेट सारखंच दुसरं औषध अवेलेबल होईल, एखादी फार्मा कंपनी परत अवेलेबल करून देईल, तर ती त्याच क्वालिटीच्या ड्रग्जनी की बायोइक्विलन्स स्टडी कंप्लीट करून ते मार्केटमध्ये लगेच लॉन्च करेल. त्याच्यामध्ये त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट घटून जाणार. त्याच्यामुळे त्याची त्याची स्ट्रीप जी आहे ती 2 पैशांनी स्वस्त तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. येस, येस, येस. चलो, थँक्यू. दॅट आता डिफरन्स शेवटचा इज बिकॉज प्रश्न. ऑफ ओनली ब्लॉकबस्टर अँड जेनरिक वन. आपण शेवटच्या आता बऱ्याच प्रश्नाकडे. लोकांमध्ये हा संभ्रम असतो की जेनरिक ड्रग खराब असतात, जेनरिक ड्रग लो क्वालिटीचे असतात. पण तसं नाहीये. जेनरिक ड्रग मध्ये तेवढ्या क्लिनिकल ट्रायल्स करायचं काम पडत नाही. त्याच्यामध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट करायचं काम पडत नाही. त्या म्हणून ते एका स्वस्त सिम्पली असतात. बायोक्लिनिकल स्टडीनी त्या ड्रग मार्केटमध्ये येऊ बरोबर. शकतात. चला, तो म्हणून खूप असा जेनरिक ड्रग छान स्वस्त असतात. आपल्याला डिफरन्स कळालाय. जेनेरिक प्रॉडक्ट स्वस्त का असतात? कारण तितकीशी त्यांची इन्व्हेस्टमेंट नसते, तेवढे ट्रायल्स त्यांचे नसतात म्हणून. ओके. आता लास्ट क्वेश्चन सर, हेडसेट विषयी सांगतो. त्याच्या नावात हेडसेट आहे ना, मला काय वाटलं ही ड्रग्स का बरं महाग आहे? ही बिघडलेल्या हेडला सेट करून टाकते म्हणून ही महाग आहे असं मला वाटलं होतं. येस, मी माझ्या माझ्या पद्धतीने काढलेला आणि अर्थ तिथे तिथे हेडसेट. सर, तिथे असं होतं ना, मानसिकतेचा पण प्रश्न येतो. एक उदाहरण आहे, म्हणजे माझ्या घरी किराणा दुकान आहे, आणि फार वर्षा पहिले मी जेव्हा किराणा दुकानात बसायचो होतो तेव्हा धाग्याचा रील यायचा, मूनचा रील यायचा. तर त्यावेळी त्या धाग्याच्या रीलची किंमत होती ₹2.50, जी दुकानदारासाठी ₹2.20 पडायची, आणि ती विक्री तो ₹2.50 करायचा. तर जेव्हा एक कस्टमर आलेला आणि तो धागा ₹2.20 आलेल्या किमतीमध्ये आम्ही जस्ट मार्केटिंग स्ट्रॅटेजी, की बुवा सुरुवातीला आपण ज्या भावात आलेला आहे त्या भावात आपण नो प्रॉफिट नो लॉसच्या हिशोबाने तो मार्केटमध्ये अवेलेबल करून देऊ, की ज्याच्यामुळे ते प्रोडक्ट, तर ते कस्टमरला ₹2.20 दिल्यानंतर कस्टमरचे ह्या प्रतिक्रिया होत्या, की नाही, नाही, हा ओरिजिनल मूनचा धागा नाहीये, हा नको. आणि थोड्या दिवसानंतर जेव्हा तोच धागा आम्ही ₹2.50 त्याला दिला, तेव्हा तो कस्टमर तो धाग्याचा रील घेऊन गेला. तर ही एक मानसिकतेचा भाग पण असतो. येस, येस, येस. करेक्ट, करेक्ट. जेवढं महाग तेवढं जबरदस्त असं वाटू शकतं कदाचित आपल्याला. थँक सो मच. येस, तर गमती जमती खूप छान. एक नए मायने मिले जिंदगी को आपके होने से, उम्र भर की दुआओं का सवाब आपकी शक्ल में आया है. कळालं नाही एवढं मला काही, पण भारी असेल जे असेल ते. ओके. चलो, लास्ट क्वेश्चन सर. आपला आजचा टॉपिकच होता प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण आपल्या हेल्थला गमावण्याच्या आधी त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. हे वाक्य सत्यात उतरवण्यासाठी काय काय आपण केलं पाहिजे? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अख्ख्या जगाला माहिती आहे. सुविचार लिहिले शाळेमध्ये, की आपले काळ म्हणजे एखादं अस्ताव्यस्त होण्याच्या आधी आपण काळजी घेणं, गावठी भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला बोलतो आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. फॉर हेल्थ, आपल्या हेल्थसाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ही मन सत्यात उतरवण्यासाठी आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे हा माझा लास्ट क्वेश्चन. तर नावातच, या सेंटेन्सच्या नावातच सगळं आलेलं आहे, की आपल्याला सगळ्यात पहिले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स जे आहेत, ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच वापरणं गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. सगळ्यांनी डिझीज कंडिशनकडे जाताना ओव्हरवेट व्हायच्या आधीच जर सतर्क राहून, आपल्या बॉडीला प्रॉपर वेळ देऊन आणि प्रॉपर न्यूट्रिशन आपल्या बॉडीला देऊन, जर आज आज जर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट जर केली, तर भविष्यात रोगाकडे जाण्याचं आणि क्युअर करण्याचं वेळच कोणावर येणार नाही. तर त्यामुळे आजच जर आपण ही गुंतवणूक जर आपल्या शरीरासाठी केली आणि त्याचे प्रॉपर डायरेक्शन्स, तुमच्या कोचेसचे इन्स्ट्रक्शन्स, त्याचे प्रॉपर डोजेस जर आज आज सर्वांनी जर फॉलो केले, बिकॉज हा हर्बा लाईफचा जो आपला वर्कआउटचा आणि आपल्या न्यूट्रिशनचा जो प्लॅटफॉर्म आहे, हा सायंटिफिकली आणि टेक्निकली प्रूव्हन प्लॅटफॉर्म आहे, मी असं म्हणेन. कारण याच्यावरती जर तुम्ही शिस्तीसोबत तुमची डिसिप्लिन आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करत जर तुम्ही हे जर घेतलं,
तुमचं शेक आणि तुमचं न्यूट्रिशन जर घेतलं, वर्कआउट जर व्यवस्थिशीर वेळेवरती जर केला, तर तुम्ही भविष्याची तरतूद आजच करून ठेवताय, मी असं म्हणजे या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही, थँक्यू. की थँक्यू सो पुढे क्रिटिकल कंडिशनला फेस करण्याच्या ऐवजी आजच तुम्ही ती प्रिकॉशनरी मेजर्स घेऊ शकता सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. आणि जबरदस्त इन्फॉर्मेशन. अजून एक सर मला एक सांगायचं आहे, की बऱ्याच वेळा आपण अनुभव घेता, त्या अनुभवामध्ये बरीचशी मंडळी सांगतात, की माझी डायबिटीजची गोळी अ, अ, म्हणजे निघालेली आहे किंवा कमी झालेला आहे, डोस कमी झालेला आहे बिकॉज ऑफ दिस न्यूट्रिशन. तर ते खरंच असतं. फक्त त्या ठिकाणी काळजी अशी घ्यायची आहे, की त्या कंडिशनला म्हणजे बरेच लोकं असे, की स्वतःच ती गोळी काढून टाकतील. तर तुम्ही पण सातत्यानं सांगत असता, की तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने ती गोळी तिथे कमी करा. तर निश्चित ते ते सर्वांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे. कुठल्याही डिसीजची गोळी कमी करायसाठी पहिले डॉक्टरचा सल्ला हा आवश्यकच असायला हवा. थँक्यू. थँक्यू सो मच. येस, खूप छान इन्फॉर्मेशन शेअर झाली आपल्या सगळ्यांसाठी. सरांसाठी आपण एकदा जोरदार क्लॅपिंग करूयात मनापासून. येस. थँक यू सर. थँक यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. खूप छान जबरदस्त इन्फॉर्मेशन सरांकडून आपल्याला सगळ्यांना शेअर करता आली, चर्चा करता आली. या चर्चेच्या माध्यमातून कित्येक मुद्दे आज उलगडायला मिळाले आपल्याला. यस, स्पेशली मैं अगर कहूंगा तो मेरे को बहुत सारी चीजें, मतलब बहुत सारी चीजों के बारे में सीखने को मिला. ऐसे ही मन में आया, परसों मैंने सर का एक्सपीरियंस लिया, लेकिन वो एक्सपीरियंस सुनने के लिए लोग बहुत कम दिख रहे थे मेरे को. तो मेरे को ऐसा लगा कि इस नॉलेज को हम ज्यादा लोगों के साथ शेअर करना चाहेंगे. आणि खूप छान सर. अगदी मतलब याच्या आधी मी 2-3 मुलाखती घेतल्या आहेत. एकदा सोमनाथ सरांच्या मुलीची घेतलेली, ती ती म्हणजे तिने जे काही यश मिळवलेलं नीट एक्झाम मध्ये त्याच्याविषयीची. त्यानंतर अजून 1-2 लोकांची, माझी एक फ्रेंड आहे STI सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, महिला दिनाच्या निमित्ताने तिची एकदा हे घेतली होती. सुपर सॅटिस्फाईड. येस, आज याच्या आधी पण ज्या काही मुलाखती झाल्या, सुपर. मला त्या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. आणि आजची जी काही इन्फॉर्मेशन होती हेल्थ रिगार्डिंग, फार्मास्युटिकल रिगार्डिंग, सुपर. बऱ्याच गोष्टी अशा होत्या की रिअली वी डोंट नो. येस, तर आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला हा डिजिटल बुक आहे माझ्याकडून, आणि ज्यावेळेस भेट थँक होईल यू सर. थँक यू त्यावेळेस व्हेरी मच. प्रत्यक्षात. Thank you, sir. Thank you to you. Thank you to Rohini ma'am. Thank you to Pramod sir and all coaches for giving this opportunity to discuss and to speak with us. आजचं सेशन मला असं टेक्निकली आणि प्रोफेशनली वाटलंच नाही. मी असं वाटलं की मी माझ्या परिवारातच मनसोक्त कट्ट्यावर बसून गप्पा मारतोय. येस, आणि येस, येस. सगळ्यांना आपण जशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय तशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. याच्यामध्ये कुठल्याही लिमिट्स नाही किंवा याच्यामध्ये कुठलेही हे नाही, मनसोक्त गप्पा मारल्यासारखं वाटलं. रिअली आय हार्डली थँक यू टू ऑल ऑल ऑफ यू. थँक्यू आणि सर. थँक्यू. या कम्युनिटी सोबत मला खरंच खूप छान असा परिवारही जोडला गेलाय. सकाळची सुरुवात खूप छान पॉझिटिव्हिटीने होते. जो एक आपला पूर्ण म्हणजे मेंटली, फिजिकली, हेल्थ वाईज सगळ्या गोष्टी आपल्या एकदम वेल सेट आहेत. तर तो आपण फॉलो केला तर निश्चितच खरंच आरोग्यात खूप बदल होतील, हे निश्चित आहे सर. थँक्यू सर. थँक यू थँक्यू व्हेरी सो मच सर. मच. नेहमी आमच्या परिवारासोबत जोडून राहा. येस सर. मैं एकदा काही दिवसांनी अशीच मुलाखत आपण अरेंज करूयात एका वेगळ्या विषयावर. येस, मुझे बहुत अच्छा लगा आपसे बात करके. येस, जिथे नॉलेज असतं ना तिथे डिस्कस करायला, तिथे शिकून घ्यायला मला आवडतं. डझंट मैटर किस बैकग्राउंड से, उम्र क्या है, मेल है, फीमेल है, सीखने को मिल रहा है, सीखो. येस, सो थँक्यू सो मच सर. हॅट्स ऑफ. चला, काही एक्सपिरियन्स आहेत आपण ते ऐकूयात एक मिनिटामध्ये. प्रमोद देवडे सर. येस सर. Yes, it is the good morning everyone. And first of all, thank you for arranging this kind of the very valuable and important information session. And Yogesh sir, great. हे सगळं नॉलेज तुमच्याकडे आहे हे मला माहिती होतं, परंतु इतक्या सगळ्या लोकांच्या ते काम यावं हा खरं तर योगायोग अजिबातच नाहीये. तुम्ही इथे यावं, इथे बघावं आणि स्वतःला पुढे घेऊन जात असताना देण्याचं जे दातृत्व आहे, तर ते देण्याचं दातृत्व जर आपल्याकडे असेल तर ते समाज उपयोगी ठरलं जातं आणि कर्तृत्वाने आपलं नाव आपण ऑटोमॅटिकलीच मोठं होत असतं. आणि आज जी इन्फॉर्मेशन ऐकली आहे ना, तर बऱ्याच जणांना माहिती पण आहे आणि अशी पण खूप सारी लोक होती की त्यांच्यासाठी 100% ती माहिती नवीनच होती. या प्रकारच्या पातळ्यांवरती कधीच कोणी आरोग्य तपासून न बघितलेल्या लोकांचं प्रमाणच ऍक्च्युली 90% आहेत. आणि 10% लोक आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत.
बट दे आर अनेबल टू मॅच विथ दिस क्लॉक. हे जे क्लॉक आहे, नॅचरल क्लॉक आपण ज्याला म्हणतो, या नॅचरल क्लॉकच्या सोबत त्यांना मॅच करणं डिफिकल्ट आहे बिकॉज ऑफ देअर वर्किंग हवर, बिकॉज ऑफ देअर जॉब अँड सच काइंड ऑफ द कंडिशन्स. तरी पण शेवटी जगाच्या पाठीवरती आपण जन्माला आल्यानंतर आणि जग सोडून जाताना सगळ्यात महत्वाचं तर आपलं आरोग्यच आहे. त्यामुळे आपल्याला त्या कुठचे प्रॉब्लेम, चॅलेंजेस आहेत त्यांना सॉर्ट आउट करून स्वतःसाठी प्रायोरिटी बेसिसने या गोष्टी बघायलाच लागणार आहेत. आणि अदरवाईज जर आपल्याला नसतीलच बघायच्या किंवा समजून पण जर आपल्याला त्याला नजरअंदाज करायचे असणार आहेत, त्याच्या रिलेटेड जे पण कुठल्या डिसऑर्डर म्हणूया किंवा अकाली जग सोडून जाणं म्हणूयात, कुटुंबाचं आणि स्वतःचं नुकसान करून घेणं, तर ते पण त्याच्या बदल्यात मोजायला लागणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टींना फेरफटका मारला. आणि सोबतच न्यूट्रिशन्स आणि मेडिसिन्स या दोन गोष्टी एका टप्प्यावरती कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि तो टप्पा जर काय एकदा ओलांडला तर मग त्या माणसाचं शरीर कुठं चाललं जातं आणि मग त्याला त्याच्यासाठी ऑप्शन्स पण नसतात. ते ऑब्लिगेटरी होऊन जातं. ते ऑब्लिगेटरी झाल्यानंतर मग करणार पण काय? काल परवा किंवा दर महिन्याला कदाचित 1-2 तरी गेस्टचे रिपोर्ट्स येतात, त्यांच्या फॅमिली मेंबरचे रिपोर्ट्स येतात रिगार्डिंग टू द कोलेस्टेरॉल, रिगार्डिंग टू द किडनी डिसऑर्डर्स, रिगार्डिंग टू द डायजेस्टिव्ह हेल्थच्या डिसऑर्डर, बोन हेल्थच्या डिसऑर्डर, या सगळ्या डिसऑर्डरचे रिपोर्ट्स येतात आणि दे आर मल्टिपल ऑफ काय म्हणूया आपण 1.5 अँड ट्वाइस टू मच हार्मफुल. तर या सगळ्या केसेसमध्ये आठवतं की बाबा जर 2-3 वर्षापूर्वी किंवा मागच्या काही वर्षांपूर्वी किंवा काही दिवसांपूर्वी जर का प्रिकॉशन्स घेतली असती तर इतकी हार्मफुल कंडिशन झाली नसती. आत्ताच्याला सुद्धा काल परवा सुद्धा माझ्याकडे एक रिपोर्ट आलेले आहेत रिगार्डिंग टू द कोलेस्टेरॉल. आय थिंक ते आता कॉलवरती सुद्धा आहेत. येस, ते आता कॉलवरती पण आहेत, ऐकतायत. कोलेस्टेरॉल लेवल 1.5 पटने दुपटीपर्यंत गेलेली आहे. एव्हरीवन एचडीएल, एलडीएल, व्हीएलडीएल आणि इव्हन दो एचडीएल आणि एलडीएलचं जे एक प्रपोर्शन असतं जे अप टू 3.5% पर्यंत सुद्धा नको आहेत. दे आर मोर दॅन 4%. आणि एज इज जस्ट रिलेटेड टू द 40. या सगळ्या कंडिशन्स मध्ये जनरल जी पॉप्युलेशन आहे आपली ती आहे. अँड दॅट्स वाय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याबद्दलचं जे सेशन होतं ना, हे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. खूप आपल्याला स्वतःला शिकवणारा होता. बाकीच्या लोकांचं आपण सोडून देऊयात. मी स्वतः माझं स्वतःचं शरीर आणि सोबतीला माझ्यासोबत असणारी इतर सगळी माणसं या सगळ्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. वन्स अगेन हॅट्स ऑफ अँड थँक्यू सो मच योगेश घोडगे सर आणि राहुल शिलार सर टू यू ऑल्सो की Thank you, sir. everyone here got this opportunity to hear this kind of the very healthy discussion and valuable again. So thank you so much. That's all from my side. Call back to again Mr. Rahul Shelar sir. Yes sir. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस, खऱ्याच अर्थाने आपल्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. येस, आणि योगेश सर आले फार्मास्युटिकल बॅकग्राऊंड मधून. रोहिणी मॅडम म्हणल्या माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत, हा ना, कदाचित असंच ना योगेश सर. आणि आय वॉज शॉक ज्यावेळेस मला तुमचा काल नंबर मिळाला, मी तुमचा नंबर सेव्ह करायला गेलो. BTC 13. अरे 13, ये तो 2-2.5 साल पहले जा चुके थे कम्युनिटी में, फिर कैसे चले गए बाहर. आणि काल योगाकडे अनुभव शेअर झाला आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून. रियली रियली बहुत अच्छा लगा, क्योंकि ये जो ऑडियंस थी ना, इनको बहुत सारी चीजें, मेरे को खुद को बहुत सारी चीजें पता नहीं थी. तो हम सब लोग बहुत सेटिस्फाइड है सर. थँक्यू सो मच. येस, सोमनाथ सर. सर येतोय आवाज? येस सर, लाऊड. यस यस, थँक्यू सो मच. आपण योगेश घोडके सरांसाठी क्लॅपिंग करूया. कारण की इतकी महत्वाची माहिती जर आपल्याला मिळत असेल ना, खरंच अशा लोकांची मला गरज वाटते. कारण मी सुद्धा आवाज झालो, तुम्ही म्हणताय ना मी आवाज झालो, तर नक्कीच एक अनुभव शेअर करत असताना तुमच्या ती गोष्ट लक्षात आली. आणि हे करत असताना त्यांनी इतकी म्हणजे महत्वाची माहिती आणि सखोल माहिती दिली ना,